ह्या वादळाच्या संदर्भामधले जी परिस्थिती निर्माण होते आणि त्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना फटका बसतो आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी कसं उभं राहायचं, कसं सावरायचं, कशा पद्धतीने शेती करायची, जोडधंदे कसे करायचे आणि जी भेसळ जे होते बियाण्यांच्या माध्यमातून आणि बऱ्याच काही गोष्टींचा च्या संदर्भामधले भावनी शेतकऱ्यांच्या संदर्भातला आपल्याला माहिती दिलेली आहे. सातत्याने आणखी सुद्धा भविष्यातही आपण सातत्याने विजूभाऊंच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल हे आपण पाहूया. पण सध्याच्या घडीला आपण आता राजकीय विषयावर येतोय. भाऊ, माझा प्रश्न असा आहे की मागच्या 25 ते 30 वर्षापासून परभणी जिल्ह्याला सातत्यानं जे आहे ते असं म्हणतात की खासदार फुटणं हा जो एक डाग लागलेला आहे त्या संदर्भात काय वाटतंय तुम्हाला? कारण की अशोकराव देशमुख होते ते पण गेले, त्याच्यानंतर सुरेश जाधव होते ते पण हे गेले, बापू साहेब होते, आपला फार ह्या सर्वांशीच आपला जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे. काय विषय भाऊ काय सांगाल या संदर्भामध्ये की सातत्याने होणारी जी बंडखोरी आहे याला कोण जबाबदार असेल किंवा परभणीकरांसाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे फार? मी त्यावेळेला काय त्या कोणाबरोबर आरोप करणं चुकीचं आहे, परंतु एकच सांगतो मी, ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही 5 वर्ष त्याच्याबरोबर काम करा ना त्यांच्यासाठी. त्यांना फसवणूक करू नका, त्यांची फसवणूक व्हायला लागली. आज खासदार साहेब आहेत, त्यांच्या नशिबाने त्यांना खूप मिळालं. 5 वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस खासदारकी संपली त्यावेळेस तुम्ही पक्ष बदला. आज फार जोपर्यंत तुम्ही पदावर आहात तोपर्यंत तुम्हाला पक्ष सोडू नका. पदावर नसताना तुम्ही पक्ष सोडा ना, जसं सुरेश वरपुडकर साहेबांनी पदावर नसल्यानंतर पक्ष सोडा, आधी काय सोडा नाही तुम्ही आलं तर ते पक्षाविषयी तुम्ही म्हणजे पक्ष सोडून द्या. पक्षाशी बेमानी करणे ही तर वेगळी झाली, पण जो मतदार आहे त्याला तुमची आपुलकी असते त्याच्यामुळे तुम्हाला ते मतदान करतात. त्याच्याशी गद्दारी करणे चुकीचं आहे. आता परभणी मध्ये आपण पाहतोय की आता काही कार्यकर्ते असे आहेत शिंदे गटाचे की त्यांनी दुग्ध शर्करा केली खासदार साहेबांची आणि काही कार्यकर्ते असे आहेत की त्यांनी खासदार साहेबांची अंत्ययात्रा सुद्धा काढली. भाऊ, हे जे आपल्या शिवसैनिकांचं म्हणणं किंवा जे मतदारांचं जे प्रेम असतं किंवा जे तीव्र भावना असतात याच्या संदर्भात काय वाटतं? यांच्या भावनेची खेळल्या जाते का? ते काय असते, काही काही कार्यकर्ते आपल्या नेत्याला देवच मानतात आणि मग त्यांना तो झटका बसला की मग त्याच्या तीव्र प्रतिक्रिया येतच असतात आणि त्याला वाटते की आपल्या म्हणजे आपण म्हणजे सगळे या नेत्यावर चालू म्हणून आणि नेता त्याला त्यावेळेस मदत केलेली असते, त्याच्या उपकार ते धरून चालतात. अशी परिस्थिती आहे. परभणी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आणखी एक महत्वाचा विषय भाऊ की कशा प्रकारे आता भानगड अशी झालेली आहे की उद्योगधंदे राहिले नाहीत, MIDC ठप्प पडलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जे आहेत त्यांचं स्थलांतर जे होतंय मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी प्रगतशील जे मेट्रो सिटीज आहेत त्या ठिकाणी आपल्या इथले माणसं जायला लागलेत. मग जे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं समजा खासदार असतील, आमदार असतील की जी लोकप्रतिनिधी आहेत यांच्याकडून काही काम होताना दिसलं नाही. भाऊ, काय वाटतं तुम्हाला? आपला अनुभव फार दांडगा आहे, कारण की जेवढे काही हे आमदार खासदार झालेले आहेत सातत्याने आपल्याकडून आपला आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. काय प्रतिक्रिया भाऊ तुम्ही? यांनी विकास केलाय का नाही केलाय काय वाटतं तुम्हाला? कसं आहे की राजकारण फार दूषित झालेलं आहे. राजकारण करायला फार पैसा लागायला, मग तो आवडतो पैसा खर्च करायचा आणि ते काढण्यासाठी मग सगळे हे प्रकार चालू आहे. मग जोपर्यंत त्याच्याकडे पैसा निघत नाही तोपर्यंत ते पळायला लागले त्याच्या मागे. मग आणायचे, टेंडर काढायचे, त्याच्यात पैसे कमवायचे, त्याच्यातून काढायचे. ज्याला काम येत नाही त्याला ते काम द्यायचं. मग ते वर्ष दीड वर्ष तसं करतो, विकास होत नाही. ज्या गव्हर्नमेंटच्या रेकग्नाइज एजन्सी आहेत त्यांना तुम्ही काम द्या ना, त्यांना फंड द्या. तसं होत नाही. आजकाल सगळे कार्यकर्ते सांभाळायचे, यासाठी पैसा लागतो, त्याच्यासाठी पैसा लागतो. मग त्याच्यातून तू पैसा काढायचा, त्याच्यामुळे विकास कुठल्या जवळपास आपला. भाऊ, कालही निवडणुका झाल्या त्यामध्ये परभणी जिल्ह्याला आपल्याला बंडखोरी पाहायला मिळाली. माजी आमदार सुरेशदादा देशमुख
यांचे सुपुत्र असलेले सुशीलभाई देशमुख यांनी सुद्धा अपक्ष फॉर्म भरला. काय वाटते भाऊ या संदर्भात? उद्या निकाल पण आहे उद्या. काय सांगाल या संदर्भामध्ये की कारण की मोठ्या प्रमाणात घोडे बाजार झाल्याचं सुद्धा चर्चा आहे. मी आताच सांगितलं की कसे पैसे कमवायचेच पाहायला लागले सगळे. तर घोडे बाजार झाला हे माझे कानावर आहे. आणि हे सुद्धा माझ्या कानावर आहे की पहिल्या पसंतीच्या मतावर कोणी निवडून येणार नाही असं वाटतं. हा, आता दुसऱ्या पसंतीत कोणी निघालं तर निघालेलं, कोणतरी निवडून येईल. सूचक बघतोय भाऊ, दुसऱ्या पसंतीचा मत ज्याला दिलंय तो निवडून येऊ शकतो. याचा अर्थ नक्कीच आपल्याला अंदाज व्यक्त केलाय तुम्ही. घोडे बाजार झाल्यामुळे ठीक आहे, चालेल. ओके. हे होते विजूभाऊ उरफुडकर, अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभाव असलेले. शेतकऱ्यांच्या संदर्भातही मार्गदर्शन केलं आणि सध्याची परभणी जिल्ह्याची जी परिस्थिती आहे त्या संदर्भातही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि भविष्यात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने विजूभाऊच्या संदर्भामधल्या जेवढे काही आपल्याला शक्य असेल तेवढे आपण बातम्या लावण्याचा प्रयत्न करत राहूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल वैवळ सोबत मी अमर गालफडे, सुपरफास्ट 24 तास, परभणी.